पोलीस स्टेशन पुसद शहर येथे दिनांक 5 सकाळी अपराध नंबर 255/26 कलम 103.135 BNS नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदरच्या गुन्ह्याचा तपास सपोनी गोपाल इंद्राळे साहेब करत आहे। या गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी आहे की फिर्यादी शिवानंद शंकर हुलकाने यांच्या रिपोर्टवरून 4 आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। विठ्ठल नागोराव भाकरे, रोहन भाकरे, प्रशांत कुमार उर्फ पवन विठ्ठल भाकरे आणि 4 नंबर आहे योगेश उत्तम भाकरे। थोडक्यात हकीकत अशी आहे की 1 एप्रिलला सकाळी 9:30-10 वाजताच्या दरम्यान एक इसम कृष्ण मंदिर काकडदाती या परिसरात गोंधळ घालत आहे। कपडे अंगावर नाहीत म्हणून त्यातल्या महाराजांनी आरडाओरड केली आणि मग काही लोक धावले आणि तो इसम जो आहे तो सखाराम नारायण हुलकाने हा होता आणि त्याला स्थानिक लोकांनी ओळखले होते कारण की त्या गावातील एकनाथ फुलाते यांच्याकडे तो ट्रॅक्टर ड्रायव्हर होता। मागील 2 महिन्यापासून त्यांच्याकडे तो येत नव्हता आणि आज सडनली त्यांनी कपडे काढून अशा तो अग्रेसिव्ह आणि उपद्रव त्याचं होतं म्हणून त्यांना आवरणे दगड मारत होता म्हणून आवरासाठी गेले आणि मग त्याला मारहाणही केली। त्याचे कपडे नव्हते आणि मारहाण करून मग तो अग्रेसिव्ह असल्यामुळे त्याचे हातपाय बांधले आणि ही माहिती मग त्याच्या भावांना म्हणजे फिर्यादी चुलत भाऊ शिवानंद याला देऊन तो तिथं पोहोचला आणि त्याने मग त्याला घरी नेऊन सोडले। मग घरी नेऊन सोडल्याने पुन्हा सायंकाळी त्याच्या पत्नीने त्याला मेडिकेअरमध्ये दवाखान्यात नेले। तिथं त्यांनी मेडिकेअर हॉस्पिटलनी नांदेड येथे रेफर केलं। नांदेड येथे 2 आणि 3 आणि 4 तारखेपर्यंत उपचार घेऊन 4 तारखेच्या रात्रीला त्यांचा मृत्यू झाला उपचारादरम्यान आणि म्हणून मग त्यांच्या रिपोर्टवरून आम्ही काल रात्री गुन्हा दाखल केला आणि 4ही आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्यांना विद्यमान न्यायालयासमोर हजर करून 3 दिवस PCR सुद्धा घेण्यात आलेला आहे आणि पुढील तपास आमचा सुरू आहे। सर, सदर प्रकरणामध्ये लग्न अवस्थेमध्ये मृतदेह आढळून आला, नेमकं आपल्या तपासामध्ये काय निष्पन्न झालं, काय काय थोडक्यात माहिती सांगू शकाल का? नाही, तपासामध्ये तो नग्न फिरत होता, नग्न उपद्रव करत होता म्हणून लोकांना मारहाण अंगावर जात होता अशी प्राथमिक माहिती आहे। तपासादरम्यान अजून बरंच आज पहिलाच दिवस तपासाचा आहे, बरंच उकल होईल। त्याला कोणी मारहाण केली, किती लोकांनी मारहाण केली, त्याला हातपाय कोणी बांधले, हे 4 आरोपींच्या नावावर सध्या आरोपी आहेत। परंतु सत्य बाहेर काढणे आणि खरी घटना उघडकीस आणणे ही पोलिसांचे कसब आहे, पोलिसांवर जबाबदारी आहे। त्याप्रमाणे आम्ही तपास करत आहोत, त्या दिशेने तपास करत आहोत। जशी घटना घडली असेल त्याच्या मृत्यूस कारणीभूत ज्या गोष्टी असतील, जी व्यक्ती असेल त्यांच्यावर कारवाई होईल। त्यांचं PM झालं, PM रिपोर्ट अद्याप अप्राप्त आहे। प्राथमिक तपासामध्ये आजूबाजूच्या व्यक्तींमार्फत काही माहिती वगैरे मिळालेली आहे का या विषया संदर्भात? काही मानसिक रोगी वगैरे ज्याप्रमाणे समजा कपडे वगैरे काढून फिरत होते वगैरे या संदर्भाने? नाही, तो मानसिक रोगी होता असं कोणीही सांगत नाही, परंतु त्याचं त्यावेळेचं बिहेवियर पिस असे शब्द बोलताना विचारपूसमध्ये लोक सांगतायत। त्याप्रमाणे आम्ही जबाब नोंदवतो की तो इतका ॲबनॉर्मल का आहे, का वागला आणि आला तेव्हा सुद्धा त्याचे CCTVमध्ये तो कपडे घातलेला आहे। मंदिराच्या परिसरात तो रात्री 3:10 येऊन त्याने तो झोपला 9:30 पर्यंत मंदिराच्या वरांड्यात तो झोपला। CCTV फुटेज आहे, CCTV फुटेज असतील, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असतील, आणखी तांत्रिक तपास असेल, या अँगलला आम्ही पुढील तपास करीत आहोत।